आस्तिकपणा काय असतो आणि नास्तिकपणा काय असतो? आस्तिकाला नास्तिक होता येतं का आणि नास्तिकाला आस्तिक होता येतं का? खरं तर हा खूप मोठा प्रश्न आहे, पण त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ऑलरेडी प्रवीण तरडे यांनी 2015 मध्ये दिलंय आणि पुन्हा एकदा द्यायला तयार आहेत. मी बोलतोय देऊळ बंद 2 ह्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपण पुढे चर्चा करूया. सो देऊळ बंद 2 चा ट्रेलर रिलीज झालाय, ज्यामध्ये स्नेहल तरडे, जी प्रवीण तरडे यांची पत्नी आहे, ती आपल्याला प्रमुख भूमिकेमध्ये दिसते. तो देऊळ बंदचा पार्ट 1 जेव्हा आला होता ना, तोही खूप गाजला होता. फिल्मने जवळजवळ 20 करोडचं कलेक्शन केलं होतं 2015 मध्ये. ठीक आहे. प्रवीण तरडेंची पहिलीच फिल्म होती आणि कश्मीर महाजनीची ही पहिलीच फिल्म होती. जर का मी चुकत असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा. पण फिल्मचा विषय खूप वेगळा होता. एक सायंटिस्ट आहे जो नासामध्ये काम करतो, राघव शास्त्री नावाचा, आणि त्याला म्हणजे देवावर विश्वास नाही, आणि मग स्वामी कसे त्याच्या आयुष्यात येतात आणि त्याला काय प्रचिती येते आणि त्याचा पर्स्पेक्टिव्ह कसा कम्प्लीट बदलतो, हे सगळं आपल्याला त्या फिल्ममध्ये पाहायला मिळालंय. पण आता देऊळ बंद 2 मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना घेऊन स्वामींबरोबर त्यांना कसं कनेक्ट केलं गेलंय, आणि फिल्मचे टॅगलाईन आहे की आता परीक्षा देवाची. तर देवाची परीक्षा नक्की कशी घेतली जाणार आहे आणि शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी स्वामी स्वतः अवतार घेतायत का, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि मला खूप कॉन्फिडन्स आहे की प्रवीण तरडे यांना जे प्रेक्षक आहेत त्यांचा पल्स माहिती आहे, तर त्यामुळे त्यांचं लिखाण, त्यांचं स्क्रीन प्ले, त्यांचे संवाद हे खूप इफेक्टिव्ह असतात. आणि हे ऑलरेडी प्रूव्ह झालंय बरं का. आधीच्या प्रोजेक्टमध्ये धर्मवीर म्हणा किंवा मुळशी पॅटर्न म्हणा किंवा देऊळ बंद 1 झाला, हंबीरराव झाला, अशा फिल्ममधनं आपल्याला दिसलंय की त्यांचा हातखंडा कशात आहे. आणि म्हणूनच मी खूप एक्सायटेड आहे देऊळ बंद 2 या सिनेमाबद्दल. शेतकऱ्यांच्या आत्महत्या खूप महत्वाचा विषय आहे. मागच्या वर्षी पुन्हा शिवाजीराजे भोसलेमधनं आपण म्हणजे महेश मांजरेकरांनी पुन्हा या विषयाला हात घालायचा प्रयत्न केला होताच, आणि दुर्दैवाने अजूनही ह्या गोष्टी घडत आहेत. त्यामुळे ह्या विषयावर सिनेमे येत आहेत, ह्या विषयाला बद्दल बोललं जात आहे, जे मला खूप दुर्दैवी वाटतं की अशा गोष्टी फिल्ममधनं आपल्याला सांगाव्या लागतात. खरं तर आत्महत्या थांबायला हव्यात. पण बघूया. प्रवीण तरडेंनी अनेक इंटरव्ह्यू त्यांचे मी पाहिले आणि त्यात ते म्हणालेत की देऊळ बंद 2 पाहिल्यानंतर कदाचित शेतकरी आत्महत्या करायचे थांबवतील. जर का असं होणार असेल ना, तर मी सांगतो की ही फिल्म डोक्यावर उचलून घेऊया, आपण सगळ्यांनी जाऊन पाहूया आणि कुठल्याही शेतकऱ्याला आत्महत्या करायला लागू नये याबद्दल नक्की प्रयत्न करूया. वाटल्यास ही फिल्म त्यांना आपण काय म्हणतात त्याला, जर जमेल तसं त्यांना स्पॉन्सर करा, त्यांना बघायला पाठवा, जर का ह्या फिल्ममधनं तो बोध मिळणार असेल की शेतकऱ्यांनी आत्महत्या तर कोणीच आत्महत्या करायला नको. सो जाऊन चेकआउट करा. ट्रेलर खूप प्रॉमिसिंग वाटतंय. अनेक इतर कॅरेक्टरही आपल्याला दिसतात. प्रसाद ओक दिसत आहेत, मंगई देसाई दिसतोय, अनेक कॅरेक्टर आपल्याला ह्या फिल्म, ओम भूतकर आहेत. त्यामुळे बाकीचे कॅरेक्टर्स आपल्याला कळतीलच फिल्म पाहिल्यानंतर. बट प्रामुख्याने फिल्मच्या लीड रोलमध्ये स्नेहल तरडे आहे आणि मोहन जोशी आहेत, जे स्वतः स्वामींची भूमिका पार पाडणार आहेत. आणि खरंच ज्या प्रकारे त्यांचा गेटअप, ज्यांचं मेकअप केला गेलाय, लिटरली स्वामी समोर असल्यासारखं वाटतं आणि खूप भरून पावल्यासारखं वाटतं. सो जाऊन चेकआउट करा देऊळ बंद 2 चा ट्रेलर, आणि कसा वाटला कॉमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की इतरांबरोबर शेअर करा. भेटूया पुढच्या रिव्ह्यूमध्ये.